स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण जो आज पेपर झाले होते शिफ्टमध्ये त्याच्यामधले प्रश्न आज आपण त्याचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। पहिला प्रश्न पहा, क्षेत्रीय ग्रामीण विकास बँकेत महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? ठीक आहे, याचं उत्तर पाहता महाराष्ट्र आणि भारत तुलनात्मक स्थिती पहा। महाराष्ट्रात फक्त 2 क्षेत्रीय ग्रामीण बँका असून ते देशाच्या तुलनेत ती 3.57, उत्तर काय आहे 3.57 जे आसन पर्याय क्रमांक ते ठीक आहे 3.57% एवढी आहे। भारतामध्ये 64 बँकेच्या 635 जिल्ह्यांमध्ये आणि इतर ठिकाणी 17,856 शाखा आहेत। महाराष्ट्र राज्यातील कर्जाचे ठेवींशी प्रमाण 85.43% आहे। क्लिअर? एवढे जे प्रश्न आहे ना याला थोडं भाषांतर चेंज करून प्रश्न विचारत आहे। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्यपाल कोण आहेत? रमेश बैस, जन्म 2 ऑगस्ट 1947, हे सध्या महाराष्ट्राचे कितवे 22वे लक्षात राहू द्या, महत्वाचे मुद्दे 22वे राज्यपाल म्हणून कार्यरत आहे, लक्षात राहू द्या। या नियुक्तीपूर्वी ठीक आहे महत्वाचं त्यांचं 2021 ते 2023 पर्यंत झारखंड राज्यपाल ठीक आहे म्हणजे कुडल्ले राज्यपाल होते झारखंडचे, आणि 2019 ते 2021 पर्यंत त्रिपुराचे राज्यपाल ठीक आहे त्रिपुराचे राज्यपाल होते। क्लिअर? चला पुढचा प्रश्न पहा, आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये बॅडमिंटन पुरुष दुहेरीमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले? हा प्रश्न जो परीक्षा झाली होती पहिल्या शिफ्टमध्ये सुरुवात झाली होती तेव्हा आपण विचारला होता, फक्त आज विचारला तो भाषांतर चेंज करून विचारला। क्लिअर? म्हणजे याला काय उत्तर येणार? चिराग शेट्टी व सात्विक साईराज। याचं उत्तर मी पाठीमागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की याचं स्पष्टीकरण मध्येच आपलं क्लिअर झालं होतं की हे पहिले सुवर्ण पदक आहे किंवा दुहेरी सुवर्ण पदक कोणी जिंकले हे सगळं आपण पाठीमागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं, व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। क्लिअर? आणखीन महत्वाचं पहा, हे मुद्दे पहा, ऑगस्ट महिन्यात बुडापेस्ट येथे झालेल्या बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आपल्याला सुवर्ण पदक मिळाले। भारताच्या बॅडमिंटन पुरुष दुहेरी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिले सुवर्ण जिंकले। क्लिअर? चला पुढचा प्रश्न पाहता, प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू झाली? ठीक आहे, याच्यावरती एक प्रश्न आला, प्रधान जनधन योजना ठीक आहे पाहा इथे स्पष्टीकरण। पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारे 28 ऑगस्ट 2014 ला करण्यात आले। क्लिअर? त्यांनी या योजनेची घोषणा आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रथम भाषणात दिनांक 15/8/2014 ला केली होती। IMF ची स्थापना केव्हा झाली? 27 डिसेंबर 1945। याला फुल फॉर्म पहा, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड। क्लिअर? ही युनायटेड नेशनची एक प्रमुख आर्थिक संस्था आणि वॉशिंग्टन DC इथे मुख्यालय। क्लिअर? याच्यावरती 2 शिफ्टमध्ये 2 वेगवेगळे प्रश्न विचारले, याच्यामध्ये पाहू आपण पुढे येईलच। 190 सदस्य देशाद्वारे वित्त पुरवठा करणारी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे। आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देते आणि गरिबी कमी करण्यात मदत करते। क्लिअर? महत्वाचा मुद्दे पहा, लक्षात राहू द्या। चला पुढचा प्रश्न पहा विचारला होता, सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण होते? हे सगळं माहीत असताना पण आपण परीक्षेमध्ये गोंधळून जातो। याचे महत्त्वाचे मुद्दे लक्षात राहू द्या। सप्टेंबर 24 ठीक आहे इसवी सन 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। कधी? 1873। सगळं महत्त्वाचे मुद्दे लक्षात राहू द्या। महाराष्ट्राची वीज निर्मिती क्षमता किती आहे? 44 गिगावॅट। कर भरणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? याच्यावर प्रश्न आला। हा प्रश्न एकदम सोपं होता, आपल्या दैनंदिन जीवनाचा होता, पण काय गोंधळ जातो परीक्षेमध्ये। काय म्हणतात त्याला? करदाता। करदाता ही एक व्यक्ती किंवा संस्था आहे जी नगरपालिका किंवा सरकारी कर एजन्सींना देय देण्यास बांधील आहे। ठीक आहे? कर हे आयकर आणि किंवा वास्तविक मालमत्तेच्या मालकांवर ठीक आहे जसं आपण विचार केला तर घर आणि वाहने लादलेल्या मालमत्ता कराच्या स्वरूपात अस्तित्वात असू शकतात। भारताची पहिली पूर्ण वेळ महिला संरक्षण मंत्री कोण आहे? ठीक आहे, पहिली महिला सांगितलं, पहिली महिला ही निर्मला सीतारामन। क्लिअर? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्मला सीतारामन यांची संरक्षण मंत्रीपदी निवड केली। ठीक आहे, त्या भारताच्या पूर्ण वेळ काम करणाऱ्या पहिल्या महत्त्वाचं राहू द्या, पहिल्या संरक्षण मंत्री आहेत, पहिल्या। चला पुढचा प्रश्न, जागतिक बँक मुख्यालय कुठे आहे? जागतिक बँकचे मुख्यालय वॉशिंग्टन DC, मी आता तुम्हाला सांगितलं USA इथे आहे। हे आपला प्रश्न जेव्हा पहिला झाला होता व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं, ज्यांना तो व्हिडिओ पाहिला असेल त्यांना मार्क पडलाच असेल पैकीच्या पैकी। चला पुढचा प्रश्न पहा, 19 वर्षाखालील दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धा 2023 कोणत्या देशाने जिंकली? भारत। चला पुढचा प्रश्न, आडत्या या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। समानार्थी विरुद्धार्थी विचारले भाऊ।
पण याच्यामध्ये मी जास्त घेतले नाही, पण याचं एवढं सांगतो, आडत्याला दलाल मध्यस्थी. क्लिअर. चला पुढचा प्रश्न. भारतात बँकेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? कधी झाले भारतीय राष्ट्रीयकरण? 1969 मध्ये काढलेल्या अध्यादेशाद्वारे भारतात बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. भारतातील बँकेचे राष्ट्रीयकरण करणाऱ्या इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचं. बँकेचे पहिले राष्ट्रीयकरण 19 जुलै कधी? 19 जुलै लक्षात राहू द्या. 19 जुलै 1969 रोजी घडले. 1969 मध्ये 14, हे पण महत्त्वाचं, 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. चला पुढचा प्रश्न पहा. भारताची सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाची संलग्न आहे? म्हणजे सगळ्यात जास्त सीमा कोणती भारत देशाला लागून आहे ते सांगायचं होतं. तर केंद्र सरकारच्या माहितीनुसार तुम्हाला सांगतो, पहिला आहे बांगलादेश, दुसरा आहे चीन आणि तिसरा आहे पाकिस्तान. महत्त्वाचं या ठिकाणी काय विचारलं होतं? तर एक सीमा विचारली होती किलोमीटरमध्ये, किंवा फक्त देश विचारला असेल तर बांगलादेश, किंवा जर त्यांना विचारलं असेल किती किलोमीटर, तर पाहून घ्या 4096.7 किलोमीटर. क्लिअर. ICC वर्ल्ड कप उपविजेता कोण आहे? आता हा 2023चा विचारला होता, हा कन्फर्म झालेला नाही आपल्याला प्रश्न, किंवा हा कधीच विचारला ते माहिती नाही, पण तुम्हाला हे सगळे महत्त्वाचे मुद्दे लक्षात राहू द्या. मग 2011ला भारत, 2015ला ऑस्ट्रेलिया, हे सगळे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवून द्या.